नमस्कार मंडळी, मी स्नेहल पुन्हा एकदा नव्याने माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। तर आजचा हा विषय खरंच खूपच वेगळा आहे आणि आपल्याला खूपच फायदेशीर असा आहे। तर या विषयाला सुरुवात करण्याआधीच मी श्रीकृष्णांच्या चरणी नतमस्तक होते व माझ्या विषयाला सुरुवात करते। तर मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्सव समारंभ आपण साजरे करतच असतो, पण त्या सणांमागचा नेमका उद्देश काय, आपण कशासाठी साजरे करतो व त्यातून आपल्याला कोणते चैतन्य प्राप्त होते हे आम्हाला कोणालाच माहिती नसतं। थोड्यांना माहिती असतं, थोड्यांना माहिती नसतं, पण आपले पूर्वज साजरे करत आले त्यामुळे आपण सुद्धा साजरे करतो इतकंच। पण जेव्हा आपल्या या सणांच्या मागचा उद्देश समजेल, ते सण कसे साजरे करतात आणि शास्त्राप्रमाणे आपण ते सण कसे साजरे करायचे आहेत, हे सर्व जर आपल्याला समजलं तर किती छानच होईल ना। तर त्यासाठीच आता संक्रांती जवळ येत आहे। तर संक्रांतीचे महत्त्व काय, ते कशासाठी साजरी करतात आणि म्हणजे त्याची नेमकी पद्धत काय, हे सर्व आता आपण समजून घेणार आहोत। तर मकर संक्रांती या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि भारतीय संस्कृतीमध्ये हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो। तर या दिवशी प्रत्येक जीव तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणून जवळ येतो। तर संक्रांतीला आपल्या हिंदू धर्मामध्ये देवता मानले आहे। तर संक्रांतीने संकरासूर नावाच्या दैत्याचा वध केला अशी कथा आहे व दुसऱ्याच दिवशी किंकरासूर अशा दैत्याचा वध केला म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो। तर संक्रांती हा उत्सव संपूर्ण भारतामध्ये अगदी थाटामाटात साजरा केला जातो। प्रत्येक ठिकाणी या सणाची वेगवेगळी नावे आहेत, पण हा सण तितक्याच उत्साहाने व तितक्याच आनंदाने प्रत्येक ठिकाणी साजरा केला जातो। इतकेच नाही तर परदेशात सुद्धा हा सण साजरा केला जातो। तर संक्रांती हा असा उत्सव आहे की जो प्रकृतीशी ताळमेळ साधणारा उत्सव आहे। तर ते कसे, आता आपण पुढे पाहूयात। तर संक्रांतीला आपण तिळगुळ वाटतो। काही जण तिळाच्या भाकऱ्या बनवतात, काही जण तिळगुळ म्हणजे तीळ आणि गुळ घालून त्याचे लाडू बनवतात, काही जण त्याची चक्की बनवतात। एकंदरीत सांगायचा उद्देश असा की प्रत्येक जण जास्तीत जास्त तिळाचा वापर करून स्वयंपाक बनवतात। तर या जास्तीत जास्त वापरल्या जाणाऱ्या तिळाचे आता आपण काही सायंटिफिक आणि आध्यात्मिक असे दोन्हीही फायदे बघूया। तर सर्वप्रथम मी तुम्हाला सायंटिफिक फायदे सांगते। तर आपला जो संक्रांती सण आहे तर तो जानेवारीमध्ये येतो। जानेवारीमध्ये म्हणजेच एकंदरीत हिवाळ्यामध्ये। तर हिवाळ्यामध्ये आपल्याला सर्वांनाच थंडी वाजते, तर आपले शरीर उष्ण ठेवण्यासाठी तीळ मदत करतात, कारण तीळ हे उष्ण असतात। तर याच दिवसामध्ये आपली त्वचा पूर्ण कोरडी, निस्तेज आणि रुक्ष बनलेली असते। आपले केस सुद्धा रुक्ष बनलेले असतात। तर तिळाचं आपण सेवन केलं जास्तीत जास्त तर आपली त्वचा, केस व सर्वच काही आपल्याला हायड्रेटेड ठेवण्यासाठी तीळ महत्त्वाचे आहेत। तसे तर तिळाचे भरपूर फायदे आहेत, तर ते तुम्हाला माहिती असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर आता आपण पाहूयात तिळाचे आध्यात्मिक फायदे। तर तीळ हे सत्वलहरी ग्रहण करतात आणि ते प्रक्षेपित सुद्धा करतात। जेव्हा आपण तीळ ग्रहण करतो तेव्हा आपलं अंतर्मन शुद्ध होतं आणि आपल्याकडून साधना अगदी उत्तमरित्या होते। म्हणजे उत्तम साधना करण्यासाठी तीळ हे अत्यंत महत्त्वाचे असतात। तर या संक्रांतीला आपण तिळगुळ वाटण्यापूर्वी ते तिळगुळ देवापाशी ठेवूयात। तर त्यामुळे काय होईल, त्यामध्ये शक्ती आणि चैतन्य हे टिकून राहील व तेच तिळगुळ आपण इतरांना वाटू तेव्हा त्यांच्यामध्ये प्रेमभाव वाढेल व सकारात्मकता सुद्धा निर्माण होईल। तर संक्रांतीच्या काळामध्ये उठणे, लावणे, स्नान, तर्पण, भोजन, होम आणि दान करताना या सर्व कृतींमध्ये तीळ वापरावे। तर मकर संक्रांती ते रथसप्तमी या काळामध्ये आपण लहान मुलांचे बोरनान आणि हळदी कुंकू असे कार्यक्रम साजरे करतो। मकर संक्रांतीच्या कालावधीमध्ये आपल्या पृथ्वी तलावर अत्यंत अशी सात्विकता ही 1000 पटीने वाढलेली असते। तर या कालावधीमध्ये ज्या स्त्रियांना आपण हळदी कुंकवासाठी बोलवले असते आणि ज्यांना आपण हळदी कुंकू लावतो, तर हे त्यांना नसून त्यांच्यामधील देवी तत्वालाच आपण हळदी कुंकू लावत असतो व त्याचा अगदी भरपूर अशा प्रमाणात आपल्याला सुद्धा लाभ होतो। व हळदी कुंकवात आपण सर्वांना वाण देतो। तर हे वाण प्लास्टिकचे किंवा एखादी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यात येणारी वस्तू देण्याऐवजी आपण त्यांना सात्विक वाण दिले पाहिजे असं मला वाटतं। सात्विक वस्तू वाण दिल्यामुळे आपल्यामध्ये देवाणघेवाणाचा भाग आपल्यामध्ये राहत नाही आणि ती गोष्ट सात्विक असल्यामुळे त्या जीवाचा सुद्धा उद्धार होतो
व आपल्या हिंदू धर्मानुसार आपण जेव्हा वाण देतो तेव्हा आपल्या पदराचं टोक धरून ते वाण त्यांना द्यावं. म्हणजेच काय तर त्या वस्तूबद्दल आता आपल्या मनामध्ये कोणतीच अपेक्षा नाही. आपण आपल्या तन मन धन आणि भावपूर्ण ती वस्तू त्यांना समर्पित केली आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये कोणतीही संकुचित भावना आता आपल्यामध्ये नसणार आहे. म्हणजेच काय काही काही वेळेला असं होतं की त्या वस्तूवर आपला जीव जडलेला असतो आणि ती एखादी वस्तू देताना आपल्याला असं वाटतं की यार मी ती वस्तू तिला दिली, किंवा असं वाटतं की मी तिला ती वस्तू दिली म्हणजे तिने सुद्धा त्याच पटीतील वस्तू मला द्यावी. तर असा भाव न ठेवणेच म्हणजे आपल्या पदराचा भाग टोक धरून ती वस्तू तिला समर्पित करणे. तर आता आपण यावर्षीच्या संक्रांतीचे वर्णन पाहूया. संक्रांत उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असून नैऋत्य दिशेकडे ती पाहत आहे. तिचे वाहन घोडा आणि उपवाहन सिंह आहे. ती वयाने वृद्ध असून बसलेली आहे. तिने काळे वस्त्र नेसले असून हळदीचा टिळा लावला आहे. तिने एका हातात वासाकरिता दुर्वा व दुसऱ्या हातात भाला धारण केला आहे. तिने भूषणार्थ सोने धारण केले असून ती चित्रान्न हा एक भाताचा प्रकार आहे तर तो ती ग्रहण करत आहे. तिची ब्राह्मण जाती असून ती वारनाव घोरा अन नक्षत्र नाव महोदरी आहे. सामुदाय मुहूर्त 15 आहे. तर हे असे हे वर्णन आहे. तर मंडळी, तुम्हाला काही बेसिक माहिती तरी समजलीच असेल. तर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देते, ती चेकआउट करायला तुम्ही विसरू नका. तर आजच्या पुरती इतकेच. जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी जर काही चूक असेल तर ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर हा फेस टू फेस माझा पहिलाच व्हिडिओ होता, त्यामुळे काही चुकीची माहिती मी देत असेल व काही बोलताना माझ्याकडून वाकडे तिकडे शब्द गेले असतील तर प्लीज मला क्षमा करा आणि बाय बाय.